छान सावलीमध्ये पाणी पितो. बाहेर एवढं ऊन आहे, बॉटल बाहेर गरम, आतमध्ये थंड. अशी बॉटल शेतावर आल्यावर पाहिजे, कारण गरम पाणी होतं, याच्यामध्ये थंड राहतं. कोणाला एका झाडाखाली बसलेलं आहे, त्याला बसू दे. आता जेवढे मी ठोंबे उभे करून घेतले त्याला मी आता बांधून घेतो आहे, कारण ऊन लागते मला. थोडी मध्ये सावली येते, मलब येते. हे बघा चांगली कवली पाण्यावर आहेत बघा, आंबट आहेत. मस्त आहे. निसर्गाची आपण जर काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेणार आहे. त्याच्यामुळे झाडे लावा, शक्य होती तेवढी झाडे लावायची. बरं ती फळाची असू देत किंवा जंगली असू देत, दोन्ही फायद्याचीच आहेत. ऊन लागत खराबशीर फुकट तुमची घे. नाही ना, माझी नाही. नमस्कार मंडळी. तर आता मी चाललो आहे शेतावरती. शेतात जाऊन फणस आणि जे कलम आहेत त्यांना बांधायचे आहेत. रशी ठेवली आहे मी शेतावरती, त्याने बांधायचे आहेत आणि त्याला ठोंबे उभे करायचे आहेत की पाऊस आता येणार आहे, त्याच्यामुळे त्याने ती वाकणार नाही. चला जाऊया. हे कुठे चाललेत रे? टीम चालले कुठे? रेनी सीजन मॅचेस का रे? सर्व मुलं चालेल खेळायला. कुठे आहे मॅच? कुठे रे? भड्यामध्ये. आणि एक बाईक आणि सगळं पब्लिक चाललं आहे. काय रे, जाणार कशाने? चालत जाणार? मजा तुमची. हा बाईक एकच दिसते इथे. हा सध्या लपतोस का पाठीमागे? जिंकून येईल ना? चला पुढे चालले सर्व वाडीतली. आता रेनी सीझन आहे, त्याच्यावर सर्व क्रिकेट खेळ चालले भड्यामध्ये. चला क्रिकेटच्या मॅच खेळायला मुलं चालले आहेत भड्यामध्ये. म्हणजे अर्धा रत्नागिरीत समजा, इथून जवळजवळ अर्धा तास लागतो जायला भड्यामध्ये. डोंगर रस्ता आहे, मजा करतायत. पण आता काय मेमध्ये जेव्हा सीझन असतो 10-15 तारीखपर्यंत, तेव्हा सगळ्यांचे बाईक इथे असतात. जी मुंबईवरून मुलं आलेली असतात ती जातात सर्व मुंबईला, आणि यांच्याकडे 2-3 बाईक असतात, त्यांनी ॲडजस्ट करून सर्व जातात क्रिकेट खेळायला. असो तर कुणाला हातात मोबाईल घेतला आणि एका हातात बॉटल आहे वजनदार, आणि आम्ही जातो शेतावर काम करायला. फक्त 1 तासभर आम्ही काम करणार आहेत, कारण ऊन भरपूर आहे. 2 दिवस पाऊस लागला, गारेगार झाले, पंप वगैरे नदीतून काढून घरी ठेवला आहे. आणि आता बारीक शिरीक काम आहेत, पंपलाईन वगैरे, पाईप वगैरे होते पर्यामध्ये, ते बांधून टाकले, ते पण काम झालं आहे. ते शॉर्ट व्हिडिओ टाकले होते मी. आता पर्याच्या वरती जी केबलची लाईन आहे तर ती काढायची आहे. आणि फणसाची झाडे थोडी छोटी आहेत, रातांबीची छोटी आहेत, तर त्यांना घट्ट बांधून ठेवायची, एक ठोंबा मारून असे व्यवस्थित, की तिथं पूर भरला तर ती हलता कामा नये. हे बघा सर्व निरव शांतता आहे पूर्ण, कोणी कुठे दिसत नाही. ना एवढ्या तिकडे सर्व मुलांचा चिवचिवाट असतो सर्व. हे बघा एकदम शांतता आहे, निरव शांतता, निरभ्र आकाश आहे. आणि कोकमं सुकत लावले आहेत. जर मी शेतावर आहे आणि जर पाऊस वगैरे आला तर प्रॉब्लेम, पण पावसाचं काही चिन्ह दिसत नाही आहे, त्याच्यामुळे काय घाबरायची गरज नाही आहे. फायनली बागेमध्ये पोचलो आहे मी. आता पाऊस पडला होता आणि त्याच्यानंतर माझ्या इथे रातांबी होती, आणि रातांबीची इथे मी एक कणक तोडली होती, आणि ती कणक ना बरेच दिवस अशीच पडून होती, सुकली होती. तर ती जाळली नसती ना तर जे पर्याचं पाणी आहे ना त्याने उलटवली असती आणि सगळ्या पर्या जाम झाल्या असतात. ते तुम्हाला दाखवतो. हे बघा इथे मी तिला जाळली आहे. हे बघा इथे सर्व जाळून टाकलं आहे. भरपूर मोठं होतं. हा कणकीचा बेट होता इथे, आणि त्याचा परिणाम काय झाला की रातांबी थोडीशी या साईडने होरपडली आहे, जास्त नाही. याचा काय फरक नाही पडत, पाने फक्त पिवळी पडली आहेत.
आणि पाऊस आला की सर्व हिरवेगार परत होईल. हे बघा जांभळीचं झाड आहे, हे अर्धं होरपळलं आहे आणि पूर्ण हे आहे. हे सर्व ही ग्रीन होणार आहे पाऊस पडला तेव्हा आता. आणि तुम्हाला होरपळलेली जांभळं दाखवते. बघा ही सर्व होरपळी जांभळं आहेत आणि चांगले आहेत. अर्धे पडली खाली आणि जांभळीवरती आहेत. पण एक चांगलं झालं याच्यावरती, जे हुंबील होते लाल हुंबील एक पण चढायला देत नव्हतं जांभळं खायला, तर आता त्याच्यावरती आम्ही चढू शकतो. त्या पण जांभळं पण मी काढणार आहे, संध्याकाळी काढणार आहे. आता मी काम करणार आहे. कुणाला आलं आणि बागेत बघा बसला आहे मोबाईल घेऊन, गाणी वगैरे ऐकतोय. सावली आहे, सावली पडली आहे कारण मलब आलं आहे, ते ढग आलं आहे. आणि एक साईडला बॉटल ठेवली आहे. आणि ही माझी काजूची बाग बघा जबरदस्त आहे. हे सर्व काजू मोठे झालेले आहेत, तुम्हाला दाखवतो. सर्व एका रांगेमध्ये आहेत बघा. इकडे एका रांगेमध्ये इकडे आहेत, या एका रांगेमध्ये आहेत. हे हद्दीवरती आहेत, हे बघा जबरदस्त. ही पण एक रांग आहे. हे सर्व 2 ते 3 वर्षापूर्वीचे काजू आहेत आणि समोर दिसतात ते छोटे 2 वर्षापूर्वीचे आहेत. ज्या कामासाठी इथे आलो ना ते बघा हे फणस आहेत आणि इथे पण फणस आहे. मस्त छान झाले आहेत. हे मुदातच धरतात हा, तर हे ना माकडं खातात. ह्याच्याभोवती जाळी पण लावायची आहे मला. त्या कलबांना पण ठोंबे लावायचे आहेत. आणि हे बघा हे फणस आहेत, यांना पण ठोंबे लावायचे आहेत. जेवढे फणस आहेत त्याने ठोंबे लावायचे आहेत. रातांबे आहेत त्याने ठोंबे लावायचे आहेत. हे बघा हे सर्वांना बांबू लावायचे. हे असे ते बघा आणून ठेवले, ते बघा ते त्याला टोक करून लावायचे आहेत. आणि हद्दीवरती रातांबे आहेत. हे बघा त्या रातांबे ना पाऊस वगैरे आले ना तर झोकलून जाणार, तर त्यांना पण लावायचे आहेत. हे बघा हे सर्व जेवढं जमेल तसं थोडं थोडं आपल्याला काम करायचं आहे. हे कलमं आहेत त्यांना पण लावायचे आहेत. चांगली झाली ती बघा. हं आणि माझं एक इथं कलम होते ते मेलं आहे पायरी. आणि हे केसरचं आहे, केसरच आहे वाटतं बहुतेक, कारण 2 पायरी आणि केसर मला काय आता ओळखत नाही आहेत. दोघांपैकी कुठलं तरी मेलं आहे. चला कामाला सुरुवात करूया. छान सावलीमध्ये पाणी पितो. बाहेर एवढं ऊन आहे, बॉटल बाहेर गरम आतमध्ये थंड. अशी बॉटल शेतावर आल्यावर पाहिजे, कारण गरम पाणी होतं याच्यामध्ये, थंड राहतं. कोणाला एका झाडाखाली बसलेलं आहे त्याला बसू दे. आता जेवढे मी ठोंबे उभे करून घेतले त्याला मी आता बांधून घेतोय, कारण ऊन लागते मला. थोडी मध्ये सावली ते मलब येते आणि नंतर परत ऊन येतं, असं काय चालू आहे. तर ते बांधून घेतो म्हणजे एक एक काम क्लिअर होईल. चला पाणी पिऊन झाले तर कामाला लागू. याला पट बोलतात. एकदम नायलॉनची आहे ही, पावसाने पुसत नाही, तर ह्याने ते रस्सी बांधून घ्यायची. नाही पावसाळ्यामध्ये हे बघा चांगली कवली पाणी आहेत बघा, आंबट आहेत. मस्त आहे.
निसर्गाची आपण जर काळजी घेतली तर निसर्ग आपली काळजी घेणार आहे. त्याच्यामुळे झाडे लावा, शक्य होती तेवढी झाडं लावायची. बरं ती फळाची असू देत किंवा जंगली असू देत, दोन्ही फायद्याचीच आहेत. आपल्याला शेती करता येत नसेल, झाडे लावा, काजू लावा, आंबे लावा, असं करायचं. किंवा दुसरा उद्योगधंदा काहीतरी करा आपल्या जागेमध्ये. पडायला देऊ नका जागा किंवा कोणाला विकू नका. यावर रातंब्याचे बघा दोन्ही फांदे आहेत ना वाकलेत. ह्या साईडला गेला आहे, एक त्या साईडला गेला आहे. हे असं होतं का म्हणे, त्याच्यासाठी आपण हे बांधायचं आहे. दुपारचे वाजलेत 12 आणि जबरदस्त गरमी आहे. आम्ही चालू होतो तर घरी जेवायला. कुणाल पण चाललं आहे. मी माझे थोडेसे काम आटोपलं आहे. 8 काजू बांधलेत आणि 2 रातांबी म्हणजे कोकम. अजून फणस आणि कलम बांधायचे संध्याकाळी. तर थोडा आराम करून घरावून यायचं. आणि मी आता आलो आहे परत शेतावरती बागेमध्ये. आणि आता मी काम सुरू करणार आहे. थोडं ऊन कमी झालं आहे. दुपारचे वाजले 3:30 आणि मी आता परत आलो आहे बागेमध्ये जेवून. थोडा आराम केल्यानंतर बागेत आलो आहे. पुण्याला आला नाही आहे, पुण्याला जायचं आहे डॉक्टरकडे. त्याच्या कानाला काहीतरी लागलं आहे. तर त्याला म्हटलं तू जा आणि मी बागेत थोडं काय काम आहे ते 5:30 वाजेपर्यंत उरकून परत येतो. जेवढं होईल तेवढं शक्य होईल तेवढं करायचं आहे. तर करूया आता सुरुवात. परत थोडं काम आहे ते फणसाला मुंडे लावायचे आहेत आणि थोडेसे कोकम राहिलेत आणि एक कलम आहेत. 3 कलम आहेत त्याने लावायचे. एक पायरीचे पेड टोटल 4 कलम आहेत आणि 5 रातांबे आहेत आणि 6 फणस आहेत. एवढं आज काम करायचं आहे. नंतर बाकी जे काम राहिलेलं आहे ते नंतर पेंडिंग परत उद्या किंवा परवा ते करायचं आहे. पण जायच्या उद्या सर्व उरकायचं आहे आणि फणसाने गोल गोल जाली पण लावायची आहे, जेणेकरून माकडं ते वरच्या तिच्या ढिऱ्या खाणार नाहीत. कलमांचे पण तसंच करायचं आहे. शेतावरचं काम सर्व कंप्लीट झालं आहे माझं आता. आणि मी चालू होतं घरी सर्व सामान घेऊन, पाण्याची बॉटल वगैरे जे काय सांगते आणलं होतं ते. आणि 6 झाडं मी फणसाची केली आहेत आणि कोकमची पण केली आहेत. आणि सर्व जो कचरा वगैरे पडला होता, लाकडं वगैरे काय पाला वगैरे, तो सर्व एका जागी केला. आणि आजच्या पुढचं तरी काम सर्व मी संपवलं आहे. उद्या केबल वगैरे काढायचे, जवळच केबल काढायचे. पाईपलाईन तुटलेली आहे ते रिपेअरिंग करून व्यवस्थित परत झाडाला गुंडाळून ठेवायचे आहे. असं ते पण काम आहे उद्या. तर आता कोणाला आलं नव्हतं माझ्याबरोबर, मी एकटाच आलो आणि थोडंसं काम होतं ते करून गेलो. आता वाजले 5:30, 6 वाजता पाणी येणार आहे. तर त्याच्या अगोदर मी घरी पोचतो आहे. कुणाला पण गेला डॉक्टरकडे आणि माझं काम संपवलं आहे. व्हिडिओ माझा आता इथे संपवतो आहे मी. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू असाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.